मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये. आजचा आपला व्हिडिओ असणार आहे रेग्युलर इन्कम विषयी आणि या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासमोर एक नवीन कॅल्क्युलेटर इंट्रोड्यूस करणार आहे. तुम्हाला माहितीच असेल की म्युच्युअल फंडच्या माध्यमातून आपण रेग्युलर इन्कम कशाप्रकारे कमवू शकतो ह्याबद्दल आपण याआधी बरेच व्हिडिओ केलेले आहेत. मग त्यामध्ये आपण SIPबद्दल बोललो आहे, SWPबद्दल बोललो आहे. पण आज हा व्हिडिओ करण्यामागचं रिझन म्हणजे आज आपण हे बघून घेणार आहोत की आपण किती अमाउंटपासून SIP करण्यासाठी जर सुरुवात केली, तर त्यानंतर आपण आयुष्यभर किती पेन्शन मिळवू शकतो हे ऑटोमॅटिकली आपल्यासमोर कॅल्क्युलेट होऊन येणार आहे. एक नवीन टूल आलेला आहे. त्या टूलचा वापर करायला आपण आज शिकणार आहोत. म्हणजे जिथे आपल्याला काही डोकं लावायची गरज नाही, किती पेन्शन घ्यायची वगैरे. ते टूलच तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवणार, की तुम्ही किती मंथली इन्कम घेऊ शकता ते. आपण सुरुवात करूया. अजूनही तुम्ही जर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी सुरुवात केलेली नसेल, तर नक्की करू शकता. तुमची इच्छा असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपली WhatsAppची लिंक आहे. तिकडून आपल्याला मेसेज करा आणि तिथून तुम्ही आपल्या अंडर म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटसाठी सुरुवात करू शकता. ह्याच्या आधी मी आपल्या ह्या ॲप्लिकेशनवरती हे बरेचसे जे कॅल्क्युलेटर्स आहेत तुम्हाला शिकवलेले आहेत. मग ज्याच्यामध्ये SIP असेल, SWP असेल किंवा होम लोनचा EMI कॅल्क्युलेटर असेल. सर्व गोष्टी मी चॅनलवरती बऱ्याचदा शिकवलेल्या आहेत. आता एक नवीन कॅल्क्युलेटर आलाय. तो म्हणजे रेग्युलर इन्कम कॅल्क्युलेटर. म्हणजे तुम्ही तुमचं फ्युचर कसं प्लॅन करू शकता, फ्युचरमध्ये रेग्युलर इन्कम कसं प्लॅन करू शकता, ह्यासाठी हा कॅल्क्युलेटर आहे. आपण हा शिकून घेऊया. या ठिकाणी ना तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी मी फील करून दाखवेन. जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल, की तुम्ही किती रुपयांची इन्व्हेस्टमेंट सुरू करत असाल, तर त्यानंतर तुम्हाला आयुष्यभर किती रुपयांचा इन्कम भेटू शकेल. क्लिअर आहे. इथे आता मी एक अंदाज असा घेतोय, की मला फॉर एक्झाम्पल एक ₹20,000 ची SIP जर मी सुरुवात केली, तुम्ही तुमच्या हिशोबाने कितीही करू शकता. पण मी इथे ₹20,000 टाकतो. त्यानुसार आपण आयुष्यभर किती इन्कम एक्स्पेक्ट करू शकतो दर महिना, ते इथे आपण बघून घेऊया. ओके. आता इथे बघा फॉर एक्झाम्पल पहिला ऑप्शन आहे प्लॅन इन्कम बाय नंबर ऑफ इयर्स. म्हणजे किती वर्षांसाठी मला इन्कम हवं आहे, त्यानुसार तुम्ही प्लॅन करा असं ह्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. खाली आपण SIPची अमाउंट आपली जी काय असेल ती टाकली. 20,000 तुमची कमी असेल, जास्त असेल तुम्ही टाकू शकता. लमसम सध्या आपल्याला लमसम इन्व्हेस्टमेंट नाही करायची आहे. आपण असं समजतोय की आपल्याकडे लमसम इन्व्हेस्ट करायला एकही रुपया नाही आहे. तिथे आपण 0 टाकूया. SIP अमाउंट जी आपली असेल ती टाकूया. इन्व्हेस्टमेंट मी किती वर्षासाठी करणार आहे? फॉर एक्झाम्पल मी असं समजतो, की मी पुढची एक 20 इयर्स अजून काम करू शकेन. तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता. तुम्ही 10 वर्ष टाकू शकता किंवा 15 वर्ष टाकू शकता. प्रत्येकाने आपल्या हिशोबाने इथे टाकू शकता. आता फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती बोलेल, की मी इथे अजून पुढची 20 वर्ष काम करू शकतो किंवा 20 वर्ष मी SIP करू शकतो. काम करू शकतो म्हणण्यापेक्षा SIP करू शकतो. एक्स्पेक्टेड रिटर्न इथे 12%च राहतील. आपण मिनिमम पकडतो आणि त्यानंतर वेटिंग पिरियड बिफोर विथड्रॉवल. आता आपल्याला वेटिंग पिरियड काही नको आहे. वेटिंग पिरियड म्हणजे काय, की 20 वर्ष SIP केल्यानंतर मी अजून किती वर्ष थांबेन विथड्रॉवलसाठी. मला थांबायचं नाही आहे. मला इन्कम लगेच पाहिजे. थांबून मी काय करणार? इथे मी 0 टाकतो. म्हणजे मला वेटिंग पिरियड काही नको आहे. मी थांबणार नाही आहे. नंतर 20 वर्षानंतर इन्कम मिळवण्यासाठी मी थांबणार नाही आहे. लगेच इन्कम भेटलं पाहिजे मला. आणि हाऊ लाँग यू वॉन्ट टू विथड्रॉ म्हणजे तुम्हाला पुढची किती वर्ष तुम्हाला विथड्रॉ करायचं आहे. ओके. किती वर्ष तुम्हाला विथड्रॉ करायचं आहे. फॉर एक्झाम्पल मी असं समजेन, की 20 वर्षाची SIP केल्यानंतर त्यानंतर म्हणजे आता माझं जे एज असेल फॉर एक्झाम्पल आता एखाद्या व्यक्तीचं एज असेल 30 वर्ष. तो 20 वर्ष पुढची SIP करेल म्हणजे तेव्हा तो होईल 50 वर्षाचा आणि 50 वर्षानंतर त्याचे एज एक्स्पेक्टन्सी असेल 40 वर्ष म्हणजे समजा टोटल 90 वर्ष तो जगेल असा त्याचा अंदाज असेल. 50व्या वर्षी मी SIP थांबवल्यानंतर पुढची 40 वर्ष मला इन्कम चालू राहिलं पाहिजे. ओके. आपण इथे टाकूया, की पुढची 40 वर्ष मला विथड्रॉ करायचे आहेत पैसे. पुढची 40 वर्ष माझी जगण्याची अपेक्षा आहे. 50 नंतर म्हणजे 90 वर्ष टोटल जगण्याची अपेक्षा आहे. नेक्स्ट 40 इयर्स मला इन्कम पाहिजे. एक्स्पेक्टेड रिटर्न्स इन विथड्रॉवल पिरियड. इथे आपण 12%च घेऊया. ओके. म्हणजे किती एक्स्पेक्टेड रिटर्न्स आहेत आपल्याला विथड्रॉवल पिरियडमध्ये भेटू शकतात. सेम आपण मार्केटमध्ये जसे 12% पकडले सेम पकडूया. क्लिअर आहे. आता इथे बघा, तुम्हाला किती पेन्शन भेटेल? म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही जर आजपासून ₹20,000 ची SIP सुरुवात केली नेक्स्ट 20 वर्षासाठी. याचा अर्थ तुम्हाला पुढची 40 वर्ष म्हणजे 50व्या वर्षी जेव्हा तुम्ही तुमची SIP थांबवाल,
त्यानंतर पुढची 40 वर्ष तुम्हाला दर महिना ₹2,00,000 भेटले. ओके, म्हणजे तुमच्या लक्षात येतंय, की तुम्ही आता 20 वर्ष फक्त एस-आय-पी करणार आहात ₹20,000. 20 वर्ष फक्त ₹20,000 ची तुम्ही एस-आय-पी करणार आहात. पण त्यानंतरची पुढची 40 वर्ष तुम्हाला ₹2,00,000 चं मंथली इन्कम सुरू राहील. सो हे कशामुळे झालं ह्याला म्हणतात पॉवर ऑफ कंपाउंडिंग. सो हा कॅल्क्युलेटर तुम्हाला डायरेक्टली कॅल्क्युलेट करून देतो. समजा एखादा व्यक्ती बोलेल, की मी ₹10,000 चीच एस-आय-पी करेन. माझी सिच्युएशन आहे मी ₹10,000 चीच एस-आय-पी करेन. सो त्याला पुढची 40 वर्ष किती इन्कम भेटेल? जवळपास ₹1,00,000. सो तुम्ही ह्या कॅल्क्युलेटरमध्ये तुमच्या हिशोबाने नंबर्स टाकू शकता. जेणेकरून तुमचा जो प्रॉब्लेम आहे, की मी पेन्शन किती घ्यायची किंवा मला दर महिना किती विथड्रॉवल घ्यायचा आहे, तो प्रॉब्लेम हा कॅल्क्युलेटर सॉल्व्ह करतोय. सो अशा प्रकारे तुम्हाला जर आपल्याकडे एस-आय-पी इन्व्हेस्टमेंट सुरुवात करायची असेल, तर हे सर्व प्लॅन्स तुम्हाला सर्व कॅल्क्युलेटर्स तुम्हाला दिले जातात. आपले काही स्पेशल सेशन्ससुद्धा होतात. ते सुद्धा तुम्हाला भेटतात. दर वीकली एक वगैरे सेशन आपण घेत असतो त्या स्टुडंटसाठी. सो तुम्हाला जर इच्छा असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये नक्की चेक करा. म्युच्युअल फंडबद्दल अजून नॉलेज हवं असेल, तर आपल्या चॅनलवरती भरपूर सारे व्हिडिओज म्युच्युअल फंडबद्दल अवेलेबल आहे. तिथे जाऊन तुम्ही तुमचं म्युच्युअल फंडबद्दलचं नॉलेज जे आहे ते वाढवू शकता. नवीन-नवीन गोष्टी मराठीतनं फ्रीमध्ये शिकून घेऊ शकता. व्हिडिओ आवडलेला असेल नक्की लाईक करा. कमेंटमध्ये सांगा ह्याच्यापुढे कोणते व्हिडिओ तुम्हाला हवे असतील. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. थँक धन्यवाद.